श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना सेवा करता का? ती कशी करावी याची काही माहिती आहे का? पण काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी केल्याच पाहिजेत। कोणत्या आहेत त्या गोष्टी? त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे। कुळाची देवता म्हणजे कुलदेवता। ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी कुलदेव असे म्हटले जाते, आणि जर ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते। पण कुलदेवतेची उपासना करणं का गरजेचं असतं? कारण आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते। आपल्या कुटुंबामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं। मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न न जमणं यामागे आपल्या कुलदेवतेची उपासना न करणं ही कारणं असू शकतात। आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव पावलोपावली आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो, म्हणून त्यांची सेवा उपासना होणं तितकंच आवश्यक आहे। आता त्यांची उपासना सेवा कशी करावी? फार काही करता नाही आलं तरी या गोष्टी मात्र केल्याच पाहिजेत। कुलदेवतेची टाक, मूर्ती किंवा फोटो यापैकी एकतरी तुमच्या घरात असायलाच हवे। तुमच्याकडे पूर्वपदापद चालत आलेले टाक असतील तर अतिउत्तम, पण तुमच्याकडे टाक नसतील तर कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो देवघरात असायलाच हवा। तो फोटो नुसता देवघरात न ठेवता त्याची भक्तिभावाने नियमित पूजाही झालीच पाहिजे। रोज कुलदेवीच्या मंत्राचा एक माळ जप तरी करावा। तुमची कुलदेवतेचा कोणता ना कोणता मंत्र हा असणारच, आणि त्या मंत्राचा जप एक माळ तरी करावा। जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः हा नामजप नियमित करावा। विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप नियमित करावा। कुलदेवता माहीतच नसेल तर श्री कुलदेवताये नमः असा नामजप करावा। कुलदेवताये नमः हा मंत्र जपतारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हा शब्द उच्चारताना थोडासा लांबवावा। यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो। आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या वाराच्या दिवशी घरातील स्त्रीने उपवास करावा। तो उपवास कुटुंबातील सगळ्यांनाच लाभदायी ठरतो। वर्षातून एकदा तरी कुटुंबातील सगळ्यांनी कुलदेवीचं दर्शन घ्यावं। दर्शन घेताना आपल्या कुलदेवतेचा जो मानपान असतो तो एकदा तरी करावा, तिची ओटी भरावी। आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते त्या कुळातच देव आपल्याला जन्माला घालतो। कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुळजापूरची भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती। तिची मनोभावे उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या गोष्टी नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।